गिवन मध्ये काय काय लिहायचं? ABCD च गिवन मध्ये उरल्या ABCD च पॅराग्राम आणि हा पॉइंट काय करतो? असा छेदतो आणि त्यामुळे बी कोणाला समान झालाय? AB ला समान आहे. टू प्रूव्ह मध्ये काय लिहायचं? इथून पुढे जायचं. लाईन ED बायसेक्ट सेगमेंट BC ऍट पॉइंट F. तिथे लिहून घ्या गिवन मध्ये. आणि ट्रू प्रूव्ह मध्ये मराठीमध्ये गिवन मध्ये काय लिहायचं? इथून इथं लिहायचं बघा. गिवन मध्ये पक्ष मध्ये म्हणायचं. काय म्हणायचं? पक्ष मध्ये लिहायचं. आणि इथं रेषा ED ही रेषा BC ला F मध्ये दुभागते. म्हणजे एवढा भाग कशात लिहायचा आहे? प्रूव्ह मध्ये लिहायचं, साध्य मध्ये लिहायचं. काय लिहायचं? साध्य मध्ये लिहायचं आणि हे पक्ष मध्ये लिहायचं. कळलं? पक्ष आणि साध्य मध्ये काय काय लिहायचंय आणि बाकीचा भाग कुठं लिहायचा आहे? हा राहिलेला गिवन मध्ये सेमीवाले कुठून कुठं म्हणून सांगितले तुम्हाला इथपर्यंत हे गिवन मध्ये लिहायचं. आणि इथून पुढे हे लाईन इथून हे काय लिहायचं? टू प्रूव्ह मध्ये लिहायचं. हे दोन असे भाग तुम्हाला करता आले पाहिजेत. काय काय दिलेलं आहे. आता आपण काय करूया? पक्ष लिहायचं आपल्याला. हे प्रूफ लिहायचं आहे सगळं. चला प्रूफ लिहूया आपण. प्रूफला काय म्हणायचं? सिद्धता. काय लिहायचे? सिद्धता. चला आता पहिला दिलेल्या गोष्टीवरून तिकडे जायचं आपल्याला. पहिला लिहायचं ABCD हा काय आहे सांगा? ऑलरेडी दिले आपल्याला. काय? ABCD इज अ काय आहे? इज अ पॅराग्राम. हे तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच. माहिती आहे ना? आणि पॅराग्राम असल्यामुळे पटपट आठवायला पाहिजे. हा समांतरभुज आहे त्यामुळे काय काय आठवायला पाहिजे सांगा आपल्याला? समांतरभुजचे सगळे गुणधर्म आठवायला पाहिजेत. समांतरभुजचे सम्मुख बाजू काय आहेत? सम्मुख बाजू काय असतात? समान असतात. मग AB कोणाला समान आहे सांगा? AB इज इक्वल टू काय सांगा? CD. AB इज इक्वल टू काय झालं? CD. AB हा कोणाला समान असतो? CD ला. आता AB कोणाला समान दाखवलाय तिने? AB कोणाला दाखवलाय? B ला. हे आपल्याला दिलेलं आहे. पक्ष आहे हे. काय सांगा? पक्ष गिवन आहे. गिवन हे काय दिलेलं आहे आपल्याला? गिवन मध्ये सांगितलेलं आहे की असं याला समान आहे. मला सांगा हा AB CD ला समान आहे, AB B ला समान आहे, म्हणजे CD कोणाला समान असणार आहे? देअरफॉर CD इज इक्वल टू B. CD इज इक्वल टू काय होतंय? B. ह्या दोघांवरून हा आपल्याला तयार होतोय. मग CD हा कोणाला समान झाला? B ला समान झाला. आता हा पॅराग्राम असल्यामुळं काय काय होते सांगा? AB कोणाला पॅरलल आहे? AB कोणाला पॅरलल आहे सांगा? AB पॅरलल कोणाला आहे? CD ला पॅरलल आहे. AB कोणाला पॅरलल आहे? CD ला पॅरलल आहे. आता मला सांगा हा AB कोणाला समान आहे? B ला. मग B कोणाला पॅरलल होणार आहे? CD ला. देअरफॉर काय होणार? B पॅरलल काय झालं? CD. B कोणाला पॅरलल होणार आहे? CD. म्हणजेच आपल्याला काय काय मिळालं सांगा यामध्ये? या आकृतीमध्ये आता हे बघा, ह्या दोन आकृतीमध्ये आपल्याला काय मिळालं? B कोणाला पॅरलल आहे? CD ला पॅरलल आहे. आणि यामध्ये ही त्याची काय घेऊया आपण? ट्रान्सव्हर्सल घेऊया. काय घेऊया? ट्रान्सव्हर्सल. बघा आता यामध्ये दोन घर घेऊया आपण. इन अ ट्रायंगल डायरेक्ट आपण ट्रायंगल मध्ये जाऊया. इन अ ट्रायंगल कुठला? FBE घेऊया. FBE अँड कुठला ट्रायंगल घेऊया? खालचा FCD मध्ये काय काय सांगा आता? काय काय येणार? मध्ये झालं. काय काय सांगा? झेड कसा तयार होणार आहे? आपल्याला असा झेड घ्यायचा पहिला. असा हा कोपरा आणि हा कोपरा काय झाला? सेम झाला. कुठला अँगल? कुठला सांगा? अँगल BEF कुणाला समान आहे? DCF ला. कुठला? DCF ला. झालं. नंतर B कुणाला समान आहे? B कुणाला समान आहे? CD ला. आणखी कुठला सांगा? आता उलटा झेड घ्यायचा. आता उलटा झेड कसा सांगा? आता असा झेड घ्यायचा. असा घेतलं का? हा कोपरा कुणाला समान? ह्या कोपऱ्याला. मग चला ह्याचं नाव घ्या अँगल FBE. अँगल
एफ बीई कोणाला समान आहे? अँगल एफ सी डी ला, एफ सी डी ला. चला हा अँगल कसला म्हणायचा? अल्टरनेट अँगल. कसला अँगल? अल्टरनेट अँगल्स. मराठीमध्ये काय म्हणायचं? व्युत्क्रम कोन. काय म्हणायचं? व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन आहे. हा पण कसला अँगल आहे? अल्टरनेट आहे. वरचाच घ्यायचं खाली, अल्टरनेट अँगल. आणि हे काय? गिवन पक्ष दिलेले आपल्याला. हे आपण कुठं प्रूव्ह केलंय? बी ही सीडी ला एकरूप आहे. इथं एक क्रमांक टाकायला फ्रॉम 1. ते कुठून घेतलं आपण? फ्रॉम 1, 1 वरून. कुठून घेतलं? 1 वरून. आपल्याला कळलं की ही भिंत त्याला समान आहे. मला सांगा कोणती टेस्ट लागू होणार? देअरफॉर ट्रायंगल एफ बीई काय येणार? काय येणार? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल काय असणार आहे? एफ सी डी ला. कॉन्ग्रुएंट नाही, सिमिलर घ्या, किंवा आपण त्याला काय म्हणतो? सिमिलर ट्रायंगल काय होऊ शकतो? एफ सी डी. कोणती टेस्ट? अँगल साइड अँगल टेस्ट नुसार झालं. अँगल साइड अँगल टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट म्हटलं तरी पण काय फरक पडणार नाही. आता कॉन्ग्रुएंटच होऊ शकतो तो, कारण बघा ही भिंत ह्याला एकरूप आहे, ही भिंत ह्याला एकरूप होणार, ही भिंत ह्याला एकरूप होणार आहे. बघा मग काय झालं? कुठली भिंत कुणाला एकरूप? बीएफ कुणाला कॉन्ग्रुएंट होणार आहे? बीएफ कुणाला समान? सीएफ ला. आणि डीएफ कुणाला समान होणार? डीएफ कुणाला समान? ईएफ ला. याला काय नाव द्यायचं? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. कॉन्ग्रुएंटच घ्या म्हणजे इथं जुळते व्यवस्थित. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. मराठीमध्ये काय म्हणायचं? एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. ज्यावेळी आपल्याला कसोटी लागू होते त्यावेळी राहिलेल्या सगळ्या भिंती एकमेकाला काय होतात? समान होतात. आणि कोपरे सुद्धा एकमेकाला काय होतात? राहिलेल्या. म्हणजे कुठल्या राहिल्या सांगा? आपण हा कोपरा याला दाखवला, हा कोपरा याला दाखवला, एक भिंत याला दाखवली, राहिल्या 2 भिंती आणि एक कोपरा. मग तो काय अपोजिट अँगल नुसार हा याला समान असू शकतो. आपल्याला हेच दाखवायचं होतं का? बघा मग काय झालं सांगा? ही भिंत ह्याला एकरूप झाली, ही भिंत ह्याला एकरूप झाली. कुणामुळे झालं? हे एफ मुळे झालेलं आहे. कुणामुळं? याचा अर्थ काय सांगा? मग हे लिहायचं परत. लाईन ईडी बायसेक्ट सेगमेंट बीसी ऍट पॉइंट एफ. मग काय झालं सांगा? ईडी ही बीसी ला एफ मध्ये काय होते? दुभागते. ती ओळ आहे तशी शेवटची लिहून घ्यायची. झालं आपलं प्रूफ. ते लिहून घ्या. शेवटची ओळ आहे तशी आपलं जे प्रूफ मध्ये होतं ते लिहून घ्यायचं. इथं रेषा ईडी ही बीसी ला एफ मध्ये दुभागते. नवरा लिहून घ्या.